विदर्भेमध्ये बोला. शेतकऱ्यांना फसवलं. साधारणतः शेतकऱ्यांसाठी जो 7/12 कोरा करायचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं ते दिलं नाही, त्यामुळे पायऱ्यांवरती आंदोलन. नाही, नक्कीच आहे. कारण तुम्ही बघितलं असेल की शेतकरी कामगार संघटना असेल, शेतकऱ्यांची संघटना असेल किंवा सरकारकडनं अपेक्षा होती की सरसकट कर्जमुक्ती करू, परंतु सरसकट कर्जमुक्ती न करता अटी शर्ती आणि तेही गेल्या वर्षीचे, अरे आत्ताच्या अवकाळी पाऊस झालेला आहे किंवा गारपीट झालेला आहे, त्यामुळे जो शेतकरी हाताळत झालेला आहे त्याला जी मदत करण्याची गरज पाहिजे होती ती झाली नाही. आणि मग एका बाजूला ती मदत करायची नाही, फक्त घोषणा करायची आणि ती कधी देणार ही तारीख पण सांगायची नाही. आणि मग समितीचा आल्यानंतर अहवाल आल्यानंतर अटी शर्ती पात्र असलेल्या शेतकऱ्यांना म्हणजे फसवणूकच आहे. म्हणून त्याला निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्वजण पायऱ्यावर बसलो. काय केलं पाहिजे शेतकऱ्यांसाठी? साधारणतः पाहायला गेलं तर कर्जमाफी 2 लाखांपर्यंत केल्याचं म्हटलं जातं. बघा, 2 लाखाचा नियम अटी शर्ती न करता तुम्ही तर सांगितलं होतं आम्ही पूर्ण 7/12 कोरा करू, मग का नाही केलं कर्जाचं? असं तुम्ही ते करा ना, आम्ही स्वागत करू तुमचं. ते न करता निवड घोषणा करायची आणि द्यायचं नाही, हे चुकीचं आहे.